नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरणीसाठी अति महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे। महाराष्ट्रात 10 तारखेपर्यंत कुठे किती पाऊस होणार, कुठे पेरण्या सुरू करू शकतो आपण हे सुद्धा मी सांगतो आणि पेरण्या कोणत्या कंडिशनमध्ये सुरू करायच्या हे सांगतो। पहिली गोष्ट लक्षात घ्या की मान्सूनने गोव्याचा 45% जवळपास भाग व्यापलेला आहे। उद्या म्हणजे 5 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल। ठीक आहे, कारण सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे असं भारतीय हवामानशास्त्र विभागात सांगत आहे। माझं असं वैयक्तिक मत आहे, जे माझ्या आकलनानुसार मी सांगतो की महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस जूनमध्ये होणार नाही। कुठे किती पाऊस होणार हे सांगतो। आणखी काही गोष्टी लक्षात घ्या की सध्याची परिस्थिती अशी आहे, अल निनो कंडिशन अजूनपर्यंत ला निना झालेली नाही आहे, ला निना कंडिशन नाही। ठीक आहे, ती जुलैमध्ये किंवा जूनच्या एंडिंगला ला निनाकडे वळेल आणि आयओडी सुद्धा व्हेरी पॉझिटिव्ह नाही। ठीक आहे, त्यानंतर आता पेरणी कुठे केली पाहिजे, तर 10 तारखेपर्यंत आता मी तुम्हाला सांगतो, स्क्रीनवर काही गोष्टी दाखवतो की 10 तारखेपर्यंत कुठे 150 mm च्या जवळपास पाऊस होते। आणि शेतकऱ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो पेरणीचा निर्णय हा तुमचा राहील, परंतु ज्याच्याकडे 22 तारखेपर्यंत म्हणजे 17 तारखेच्या पुढे 22 तारखेपर्यंत जून महिन्यात 22 तारखेपर्यंत ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे उपलब्ध, अशा शेतकऱ्यांनी स्वतःचे निर्णय घेऊन पेरणी केल्यास काही हरकत नाही। आता मी तुम्हाला काही स्क्रीनवर काही गोष्टी दाखवतो की महाराष्ट्रात कुठे किती पाऊस होणार। कंडिशन नाही, आयओडी सुद्धा पॉझिटिव्ह नाही आणि प्री मान्सूनच्या ह्या घडामोडी सध्याच्या परिस्थितीत वाढलेल्या आहेत। 20 तारखेपर्यंत कुठे किती पाऊस होणार हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। सध्याच मी सांगितलं की 10 तारखेपर्यंत जर का ठीक पाऊस कुठे झाला तर तुम्ही पेरणी करू शकता, परंतु त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या जवळ 22 जून पर्यंत पाण्याची सोय असणे फार महत्त्वाचं आहे। आता 20 तारखेपर्यंत स्क्रीनवर आपण बघू तर आपल्याला असं एकंदरीत दिसत आहे की जवळपास सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, रायगड, सोलापूर, धाराशिव, बीडचा काही भाग, अहमदनगरचा जो दक्षिण भाग आहे, बीडचा जो पश्चिम भाग आहे, या भागात पाऊस राहणार। चांगल्या पद्धतीने बऱ्याच भागात पाऊस होणार आणि शेतकरी निश्चितच पेरणीची घाई करणार आहे। परंतु पेरणीची घाई करा, पेरणी करू नका असं नाही, परंतु आपल्याकडे दुबार पेरणीला जर आपल्याला समोर जायचं नसेल तर आपल्याकडे 22 जून पर्यंत पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे, जे आपण पिकांना देऊ शकतो। त्यानंतर विदर्भात जर आपण बोलायला गेलो तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल येत्या 20 तारखेपर्यंत। वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळेल येत्या 20 तारखेपर्यंत, परंतु उर्वरित विदर्भात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार नाही। प्री मान्सून ऍक्टिव्हिटीला सध्या जोर आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही सध्याच्या परिस्थितीत पूर्व मोसमी घडामोडी चालू आहे। भारतीय हवामानशास्त्र विभाग सांगते की मान्सून महाराष्ट्रात आता उद्या दाखल होणार आहे। त्यांच्या अंदाजानुसार मला असं वाटते, त्यांनी जे नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सून दाखवली आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग सांगते की सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, परंतु आपण जेव्हा मॉडेल्स व्हेरीफाय करतो तेव्हा आपल्याला चित्र डोळ्यासमोर वेगळ्या प्रकारचं उभं होत आहे। त्याच्यामुळे ही सगळी चिंता सध्या लागून आहे आणि आपलं टार्गेट एक असते की दुबार पेरणी झाली नाही पाहिजे। ठीक आहे, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे 22 जून पर्यंत पाण्याची उपलब्धता आहे अशा लोकांनी पेरणी करण्यास, अशा शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास काही हरकत नाही। स्क्रीनवर सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला जे दिसत आहे, तर आता जे जिल्ह्याचे नाव घेतले याच्या व्यतिरिक्त आणखी मी सांगतो की पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग जो आहे, तर इथे आपल्याला जवळपास 250 mm च्या जवळपास आपल्याला ह्या येणाऱ्या काही दिवसात पाऊस पाहायला मिळणार आहे, येणाऱ्या 10 ते 15 दिवसात पाऊस पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, परंतु महाराष्ट्रात माझ्या मते 17 जून मी तारीख दिली होती, 17 जून पासून विविध भागात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे, परंतु 22 तारखेपासून आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस, पिकाला पूरक पाऊस असा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। म्हणूनच मी सांगतो की ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई बिलकुलच करू नका। आता मराठवाड्याबद्दल आपण बोलू तर आपल्याला संभाजीनगरचा पूर्व भाग, जालना, बीडचा बराचसा भाग, परभणी, हिंगोली, वाशिम या भागात आपल्याला सर्वसाधारणच पाऊस पाहायला मिळेल। बऱ्याचशा भागातल्या पेरण्या सुद्धा होणार नाही, ज्यांच्याकडे पेरणीची म्हणजे पावसाची उपलब्धता आहे आणि त्या ठिकाणी ठीक पाऊस 10 दिवसात जर झाला तर तुम्ही पेरणी करू शकता। पण मराठवाड्यातील 2 तालुक्याची परिस्थिती परत वेगळी आहे। नांदेड आणि लातूर मध्ये, धाराशिव मध्ये सुद्धा आपल्याला फार चांगला पाऊस येणाऱ्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे। आणखी पेरणीचा व्हिडिओ एक मी परवाच्या दिवशी देणारच आहे। फक्त माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंटद्वारे कळवा। मी पूर्ण कमेंट एकाच ठिकाणी करून कन्स्ट्रक्टेड आपण एक व्हिडिओ परत
पेरणी योग्य पावसासाठी एक व्हिडिओ देऊ, त्यातही आपण परत तारखा देऊ. कदाचित ह्याच गोष्टी रिपीट होऊ शकते, परंतु यात काही चेंजेस असले तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार. आपल्याला दुबार पेरणी कोणत्याही परिस्थितीत झाली नाही पाहिजे, हे टार्गेट ठेवायचं आहे. धन्यवाद.